आपणा सर्वांना कल्पना आहे की देशामध्ये विजेची टंचाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि जवळपास 27 राज्यामध्ये लोड शेडिंग सुरू झालं। त्यापैकी 9 राज्य हे मोठे राज्य आहेत आणि महाराष्ट्रसुद्धा याच्यापासून वंचित झालेलं नाही। त्याची कारणं आहेत की एकतर जी उष्णताचं तापमान जे आहे ते नेहमी एप्रिलमध्ये वाढायचं ते यावेळेला फेब्रुवारी महिन्यातच वाढलेलं आहे। त्यानंतर कोविडमधनं सर्व फ्री झालेत, त्याच्या रिस्ट्रिक्शन्स होते त्या कमी झाल्यात, त्याचाही परिणाम याच्यावरती झाला आणि कारण सगळे उद्योगधंदे आणि सगळे कार्यालय बिनधास्तपणे 100% या ठिकाणी व्यापारसुद्धा सुरू झालेला आहे। आणि मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये जे अवेळी पाऊस आलेले होते त्या अवेळी पावसामुळं कोल माइन्समध्ये पाणी शिरलेलं होतं। त्याच्यानंतर कोल माइन्सचा स्ट्राईकसुद्धा झालेला होता लोकांचा। डिझेलचे दर वाढले त्यामुळं कोळसा खाणीतनं रेल्वेच्या सायडिंगवर कोळसा येणं फार तफावत त्या ठिकाणी झाली। त्यामुळं केंद्रीय कोळसा मंत्रालयाने सुद्धा रेल्वे मंत्रालयाकडे बोट दाखवल्याचं आपल्याला सर्वांना माहिती आहे की रेल्वे आम्हाला ठिकाणी वॅगन्स तर देत नाही, रॅक्स देत नाही, तर मी कशा पद्धतीने कोळसा या ठिकाणी पुरवठा करू। तर ह्या ज्या केंद्र सरकारच्या नियोजनामधल्या चुका आहेत त्या चुकांमुळं ही टंचाई विजेची टंचाई निर्माण झाली असताना महाराष्ट्रामध्ये आपण लोड शेडिंग होऊ देणार नाही असं त्या दिवशी मी म्हणालो होतो। परंतु अचानकपणे अडानी पॉवर्स कंपनीने त्यांचा तिरोडा प्लांटमधला पुरवठा थोडासा बंद केला। 3100 मेगावॅट त्यांच्यासोबत आमचा PPAचा करार आहे, पण त्यांनी सप्लाय आम्हाला 1765 मेगावॅट केला आणि त्याच्यातनं 14,005 मेगावॅटची शॉर्टफॉल त्या ठिकाणी निर्माण झालं। तसेच GSWकडनं आम्हाला 100 मेगावॅट वीज मिळायची, तीसुद्धा त्या ठिकाणी मिळाली नाही कारण त्यांचा प्लांट बंद झाला। आणि CGPL सोबत जो आम्ही करार केलेला आहे आणि त्यांनी जी आम्हाला मागणी आम्ही जी नोंदवली त्यांच्याकडे ती कराराप्रमाणे 760 मेगावॅट त्यांनी द्यायचा होता, त्यांनी 630च आम्हाला दिला। त्यामुळं त्या ठिकाणी 130चा जो बॅकलॉग राहिला, यामुळं जे शॉर्टेज झालं त्या शॉर्टेजच्यामुळं राज्यामध्ये भारनियमन करण्यात आलं यावेळेला। आणि ते भारनियम आता कधीपर्यंत चालेल सांगता येणार नाही कारण खुल्या बाजारामध्ये वीज उपलब्ध नाही। अनेक वीज कंपन्या ज्या आहेत, जे प्लांट्स आहेत विजेचे ते बंद आहेत। अशा वेळेला हा जो ताण आहे आम्हाला राहणार आणि त्यामुळं संपूर्ण राज्यातील नागरिकांना माझी विनंती आहे की त्यांनी विजेच्या वापरामध्ये काटकसर करावी। विजेचं जे भारनियमन आहे त्याचं शेड्यूल आम्ही वृत्तपत्रामध्ये पब्लिश करू, तुम्हा लोकांना तुमच्यापर्यंत आम्ही मेसेजेसच्याद्वारे किंवा व्हॉट्सअपच्याद्वारे सुद्धा ते पाठवू। तेवढा वेळ तुम्ही थोडंसं सहन करून आम्हाला सहकार्य करावं। जर या ठिकाणी आम्हाला 1500 मेगावॅट वीज उपलब्ध झाली कुठूनही तर भारनियमन नंतर आम्ही इमिजिएट त्याच वेळेला बंद करणार आहोत। तशी परिस्थिती आज तूर्त इमिजिएट दिसत नाही कारण ज्यांना आम्ही विनंती करतो आहोत त्या लोकांना इम्पोर्टेड कूलसुद्धा घ्यायचं आहे आणि ते घेण्यासाठी थोडासा वेळ लागतो। आणि आमचे प्लांटसुद्धा आम्ही 8000 क्षमतेवर चालवायला घेतलेले आहेत, ते आता 7100 क्षमतेवर आलेले आहेत। 2-3 दिवस आणखी त्याला लागणार 8000 क्षमतेवर यायला आणि ते आले तर भारनियमन या ठिकाणी थांबू शकेल। आणि हवामान खात्याने सुद्धा सांगितलं की 4-5 दिवसात पाऊस पडेल, जर पाऊस पडला तरी भारनियमन कमी होऊ शकेल, त्याला मदत होईल। तर ही परिस्थिती आहे, या सर्व परिस्थितीवर चर्चा झाली आणि पुढील ऑक्टोबर महिन्यापर्यंतचं नियोजन कसं राहील आणि त्या ऑक्टोबरमध्ये पुन्हा पीक येणार तर त्याच्यानंतरचं नियोजन कसं राहील, तर यासंबंधी कोळशाचं नियोजन, वीज वितरणाचं नियोजन या सर्व बाबतीमध्ये या ठिकाणी आज चर्चा झालेली आहे। सर, ही परिस्थिती पाहता कुठेतरी राज्य सरकार भारनियमन करण्याच्या
दिशेने पाऊल टाकते सर भारनियमन सुरू झाले पण ते कोणत्या पट्ट्यात अधिकचं केलं जात आहे हे सांगा सर. ने भारनियमन जे केलं जातं ज्यामध्ये सर्वात मोठी हानी आहे रिकव्हरीमध्ये. वीज वितरण आम्ही करतो परंतु ज्या ठिकाणी बिलं भरलेली नाहीत असे G1, G2 आणि G3 ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात लॉसेस आहेत, ज्या ठिकाणी रिकव्हरी होत नाही म्हणजे वसुली होत नाही आणि ज्या ठिकाणी चोऱ्या होतात त्याच ठिकाणी भारनियमन करण्याचा आम्ही आदेश दिलेला आहे आणि त्यानुसार भारनियमन होत आहे. कुठला पट्टा आहे सांगू शकाल का? त्यामध्ये सर्व जिल्ह्यांचे काही पार्ट्स असतात त्यामुळे एकदम मला असं सांगता येणार नाही की अमुक ठिकाणी झालं तमुक ठिकाणी, परंतु G1, G2, G3 हे आमचे सेक्टर्स आहेत आमच्या नियमानुसार ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्तीय हानी झालेली आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमची वसुली होत नाही, ज्या ठिकाणी चोऱ्या मोठ्या प्रमाणात होतात त्या ठिकाणी भारनियमन होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विजेच्या वापरामध्ये काटकसर करावी, चोऱ्या थांबवाव्यात, चोऱ्या होऊन देऊ नयेत याच्या सुद्धा दक्षता त्या ठिकाणी घ्यावी जेणेकरून आपल्याकडे भारनियमन होणार नाही याची काळजी घ्यायला आम्हाला सहकार्य होईल. लोड शेडिंग करून चंद्रकांत पाटलांनी म्हटलेलं आहे की राज्यभरामध्ये आंदोलन करेल भाजपा उद्यापासून. भाजपा जर राज्यभरात त्यांना आंदोलन करायचं असेल तर त्यांनी केंद्र सरकारच्या विरुद्ध केलं पाहिजे. कारण भारनियमन या ठिकाणी जे करावं लागत आहे ते केवळ महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या देशामध्ये भारनियमन आहे आणि ते भारनियमनाचं संकट जे आलं ते केंद्र सरकारचे नियोजन फेल झालं कोळसा मंत्रालयाचं आणि त्याला रेल्वे मंत्रालयाने सहकार्य केलं नाही असे जे आरोप लागलेत त्यामुळं भारनियमन झालं. हे चित्र उघडपणे या ठिकाणी केंद्रीय मंत्रालयाने मांडलेलं आहे. तेव्हा जे आंदोलन करायचं आहे तर ते आंदोलन ते खुशाल केंद्र सरकारच्या विरुद्ध करू शकतात, त्यामध्ये आमचा काही दोष नाही. साधारणतः किती भारनियमन करावं लागणार आहे? काही आकडा आहे का किती भारनियमन करावं लागेल? एक लक्षात घ्या की भाजपाच्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी 2015 असो 2017 असो किंवा 2018 असो या वेळेला भारनियमन झालेलं आहे आणि आताचं सुद्धा भारनियमन फार मोठं नाही, ते 1400 ते 1500 मेगावॅटचं भारनियमन आहे आणि शक्यता आम्ही कशी करतो आहोत की हे भारनियमन सुद्धा होऊ नये, परंतु झालंच तर नागरिकांनी सावध असावं ही विनंती आहे. सर कधीपासून भारनियमनाला आपण आदेश दिलेत? कधीपासून भारनियमन? नाही भारनियमन कालपासून सुरू झालेलं आहे, थोड्या थोड्या प्रमाणामध्ये झालेलं आहे, परंतु हे आणखी 4-5 दिवस चालू शकतं, त्यामुळं नागरिकांनी याची दखल घ्यावी अशी विनंती. वीज चोरीच्या संदर्भामध्ये कठोर कारवाई करण्याचे आदेश आम्ही सांगितलेले आहेत. सर अदानीने वीज देणं का बंद केलंय किंवा त्यांनी कमी पुरवठा का केलाय? त्याचं कारण अडाणी सांगू शकतील, मी काय सांगू शकणार नाही, परंतु त्यांनी अचानकपणे ते बंद केल्याने जे आम्ही या ठिकाणी लोडशेडिंग थांबवलेली होती ती करावं लागली आम्हाला. राजकारण दिसतंय का? तो तुम्ही शोधण्याचा प्रश्न आहे. एक मिनिट सर, मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती काय भूमिका मांडलेली आहे? मुख्यमंत्र्यांनी जी बैठक घेतली त्याच्यातलीच भूमिका मी या ठिकाणी मांडतोय, दुसरे बाहेरचं काही नाही. मुख्यमंत्री अत्यंत सेन्सिटिव्ह आहेत, त्यांना वाटतं की आपल्या राज्यामध्ये भारनियमन होऊ नये, त्यासाठी आमचं नियोजन काय आणि नियोजन आम्ही कसं करायला निघालोत याच्या संबंधीची माहिती त्यांनी या ठिकाणी जाणून घेतली. राज्याला संकटामध्ये टाकणाऱ्या अडाणी कंपनीवर आपण काही कारवाई करू शकतो का? नियम सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 2003च्या अनुषंगानं ती कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. आम्ही त्यांना तशा नोटिसेस सर्व करू आणि ते आम्हाला करावं लागतील. सर एक महावितरण ग्राहकांकडून 2 महिन्यांचं सिक्युरिटी डिपॉझिट मागितलंय, किती नेमकं असणार आहे आणि काय नेमकं यामध्ये? एक लक्षात घ्या की MERCची नियमावली आहे, ती MERCने 2 महिन्याचं सिक्युरिटी डिपॉझिट मागितलेलं आहे आणि त्याला आमचा इलाज नहीं, कारण तो निर्णय आमचा नहीं। सर हिंदी में जानना चाहेंगे, आज मुख्यमंत्री से मुलाकात हुई है, किन विषयों पे चर्चा हुई है, जहाँ तक कोल की जो कमी है उसको लेकर किसी तरह का प्रेजेंटेशन दिया गया मुख्यमंत्री को? माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जी ने आज जो बिजली के संकट के ऊपर जो बैठक यहाँ पर बुलाई थी, वह यह जानने के लिए बुलाई थी कि पूरे देश के अंदर बिजली का संकट गहराया जा रहा है, महाराष्ट्र पर भी इसके परिणाम नज़र आ रहे हैं और यह परिणाम देखते हुए अडानी ने जो हमको 1405 मेगावाट बिजली कम
देना कम कर दिया है, उसका जो विपरीत परिणाम हो गया है, इस संकट का मुकाबला हमारा महावितरण कैसा करेगा, किस ढंग से करेगा, और भार नियमन होगा तो कितना होगा, कितने दिन के लिए जाएगा, और उसके लिए आपकी क्या तैयारी है, इसमें से बाहर निकलने के लिए आपने कुछ योजना बनाई है क्या, इन तमाम बातों को लेकर आज की बैठक थी और वो बैठक हुई है। जरूरत कितनी है और रोजाना कितना उपलब्ध हो पा रहा है? देखिए, ज़रूरत तो हमको 25,000 मेगावाट की होती है, लेकिन आता है हमको 21,000 या 22,000 मेगावाट आता है, लेकिन जो शॉर्टफॉल हो जाता है वो शॉर्टफॉल 1400-1500 मेगावाट का होते रहता है, पीक पीरियड अगर छोड़ दिए तो इसमें कोई बड़ी बात नहीं। इसके पहले भी ये होता था और आज भी हो रहा है, तो उसमें कोई बात नहीं। फिर भी हम इस पे नज़र रखे हुए हैं और इसको सुलझाने की पूरी कोशिश है। कारण क्या देखे गए अब तक जो कमी आई है बिजली की, क्या कारण? नहीं, बिजली की जो कमी आई है देश के अंदर, पहली बात तो गर्मी जो अप्रैल महीने में आती है वो फरवरी महीने में आ गई। दूसरा, पिछले सितंबर में अचानक जो बरसात हो गई थी, उस बरसात के साथ वजह से कोल माइंस बंद हो गई थी। उसके बाद कोल माइंस में बड़े पैमाने पे स्ट्राइक भी हो गया और उसके बाद डीजल की कीमतें बढ़ गई और इन सब के परिणाम कोल माइंस और बाकी उसके ट्रांसपोर्टेशन पे गिर गया। और रेलवे विभाग ने ऐसा, यानी कोयला मंत्रालय ने ऐसा कहा है कि रेलवे हमको रैक्स ही नहीं दे रही है, तो हम कोयला किस प्रकार से देंगे। एक रैक अगर निकलती है तो उसमें 4,000 मैट्रिक टन कोयला निकलता है, तो हमको तो 36 रैक लगती है रोज़, लेकिन आती नहीं उतनी। रोज़ का 40,000 मैट्रिक टन कोयला हमको शॉर्टफॉल महाराष्ट्र को है, जिसकी वजह से बिजली के निर्मित पे फर्क पड़ा है। लोड शेडिंग हो सकता है इसके मद्देनजर, क्योंकि कुछ डिस्ट्रिक्ट्स हैं वहाँ पे लोड शेडिंग की नहीं, मुझे तो महावितरण के ही बारे में मैं बता सकता हूँ, मुंबई के बारे में मुझे कोई जानकारी नहीं। सर, अभी जानकारी मिली कि आपने नोटिस भेजा है सर अदानी को। अब तक आपने ऑलरेडी नोटिस भेज चुके हैं। मराठीमध्ये सर काय नेमकी नोटीस आहे, काय मैंने अडानी पावर लिमिटेड और JSW पावर को दोनों को भी नोटिस सर्व कर दिए हैं और वो सेंट्रल इलेक्ट्रिसिटी एक्ट के तहत करने के लिए हमने कहा है। दूसरी बात, हम किसी भी प्रकार की यह कोशिश नहीं होने देंगे कि लोग हमको किसी दबाव में और संकट में डाले। उल्टा हम उनसे कहना चाहेंगे कि वे हमको इस संकट से बाहर निकालने के लिए इस महाराष्ट्र को, हमारे प्रदेश को मदत करें। मराठीतून सांगा सर। आम्ही ज्या लोकांनी आम्हाला अचानकपणे या ठिकाणी वीज वितरण करण्याचा बंद केलेला आहे, ते मग अडानी पॉवर असो किंवा JSW पॉवर असो, या दोघांनाही सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 2003च्या अंतर्गत आणि MERCच्या ॲक्टच्या अंतर्गत आम्ही त्यांना नोटिसेस दिलेल्या आहेत आणि आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत। त्यांनी आम्हाला जर विजेचा पुरवठा या ठिकाणी प्रॉपरली सुरू केला नाही तर त्यांचं वीज वितरण ज्या ग्रीडमधून होतं त्या ग्रीड आमच्या हातात आहेत, ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी ब्रेक करण्याचा प्रयत्न करू। त्यामुळं त्यांनी आपलं वितरण सुरू करावं ही विनंती महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने त्यांना राहणार आहे।